मी टाकणार. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुरुवार आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की गुरुवार आमच्या मम्मी पप्पांचा दोघांचा पण असतो. त्यामुळं खिचडी वगैरे बनते आमच्यात आणि त्यांच्यामुळं आमचा पण होतो, कारण की आम्हाला पण फराळाचे पदार्थ फार आवडतात. त्यांच्या अगोदर आम्हीच खातो, तर त्यामुळं मग आमच्या सगळ्यांचाच गुरुवार होतो. सो इथं मी मस्त आमच्या सगळ्यांसाठी शाबूची खिचडी तयार करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सत्यमचा बड्डे पण आहे, तर त्याची पण आम्हाला थोडीफार तयारी करायची आहे. जास्त काही नाही केलं, कारण की सध्या युनिव्हर्सिटीचे एक्झाम वगैरे चालू असल्यामुळे. आणि दुसरीकडे मम्मी आमची तुपाची तयारी करत होती, तर तिनं मस्त लोणी काढलेलं आहे आणि ते कडवून मस्त आता तूप तयार करणार आहे. पण त्यातलं थोडंसं लोणी मी काढून ठेवलं आहे, कारण की आम्हाला ब्रेडसोबत लोणी खूप आवडतं, तर त्यासाठी. आणि खिचडी तयार झाल्यानंतर मी मस्त औक्षणासाठी आरतीचं ताट तयार केलं, कारण की सकाळ सकाळी सत्यम कॉलेजला चालला होता आणि आमच्या घरात कुणाचाही बड्डे असेल तर आम्ही सकाळ सकाळी औक्षण करून घेतो, कारण की आपण संध्याकाळी जरी बड्डे सेलिब्रेट करत असलो तरी सकाळी एकदा तरी औक्षण करून घेतो आणि त्याला नाम वगैरे म्हणजे जरा बड्डे बॉय असल्यासारखं वाटतं. तो म्हणजे की तो हे सगळे व्हिडिओ करून तो यूट्यूबला काय टाकते, म्हणजे याच्या पाठीमागचा मोटिव्ह काय आहे, म्हणजे तुला पैसे कमवायचे का अजून दुसरं काही. तर मला वाटतं या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला पण दिलं पाहिजे आणि तुम्हालाही हा क्वेश्चन पडलाच असेल. तर पहिली गोष्ट तर मी कधीच पैसे बघून कोणत्या गोष्टी करत नाही. मी म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी मला नेहमी सांगितले की जर तुम्ही पैशाकडे बघितलं ना तर त्यातून तुम्हाला आनंद नाही भेटणार. किती जरी पैसा आला तरी म्हणजे मेन गोष्ट काय तर आनंद आहे, सो तो नाही भेटत. तर अशी गोष्ट करा ज्यातून तुम्हाला आनंदही भेटेल आणि त्याचं काहीतरी रिवॉर्ड पण तुम्हाला भेटेल. तर ही गोष्ट करायला मला आनंदही होतो आणि माझं पॅशन पण म्हणू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेमरी राहते लाईफ टाईमसाठी, कारण की जेव्हा पण तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात, आम्ही खूप फिरायला गेलेलो आहे, खूप फोटोज पण आहेत, पण त्यातले काही असे फोटो आहेत की डिलीट झालेले आहेत आणि ते बेस्ट फोटो होते ते डिलीट झालेत. पण आत्ता सध्या मी यूट्यूबवरती जेवढे पण व्हिडिओ टाकलेले आहेत तेवढे व्हिडिओ मी कधीही ओपन करून बघू शकते. म्हणजे 40 वर्षानंतरसुद्धा मी हे बघू शकते की आम्ही कॉलेजमध्ये असताना कोणत्या ट्रिपला गेलो होतो. तर ह्या गोष्टींसाठी मी खरं तर यूट्यूब चॅनल सुरुवात केलेली आहे. तर गाईज 4दा कपडे बदलून मी हा टॉप डिसाईड केला आहे, कारण की सध्या माझ्याकडे फंक्शनल ड्रेस खूप आहेत पण पार्टीवेअर खूप कमी आहेत, माझे सगळे तिथं राहिले आहेत. आणि जाऊ द्या, तर तुम्हाला डबल डबल ड्रेस दिसेल, बट समजून घ्या. आणि अनफॉर्च्युनेटली ह्यावेळेस पण माझं आणि मम्मीचं मॅचिंग झालं आहे. हे बघा, पिंक पिंक. आम्ही ठरवत तर कधीच नाही पण ते होत असतं. जाऊ द्या. तर आता आम्ही मस्त सत्यमचा बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहोत. पण आमच्या सत्यम राजाचे फ्रेंड्स इतके आहेत की तो सकाळी कॉलेजला गेला, तिथं बड्डे सेलिब्रेट करून आला, आता अजून गेलाय बड्डे सेलिब्रेट करायला. त्यामुळे आम्ही त्याची वाट बघत बसलो. आमच्या दोघींचं तर तयार आहे, पप्पाचं ऑलरेडी तयार झालेले आहेत, आता त्याची वाट बघतोय. आता हा मला कधी कधी सत्यमवर जेलस होतं बघ, कधी कधी मला छान वाटतं की मला लिमिटेड फ्रेंड आहेत. दरा तुम्हाला कशावर जेलस होत नाही. मी करतानाच लिमिटेड करते काही. माणसातच जात नाही, फ्रेंड व्हायचा विषयच घेत ना. हा मेन पॉइंट आहे, खरं आहे. पण मला माणसातच जाऊ वाटत नाही, माहित नाही का, मला असं घर धरून राहायला आवडत. जुन्या आम्ही जुन्या गाडीत चालले, कारण की आमची नवीन गाडी धुवून आणली आताच, आम्हाला उद्या पाहिजे. अयो, हे पुढं कर ग. काय बदल आहे सांग, तुझ्यात काय बदल वाटतंय का तुला? मम्मीच्यात काय बदल आहे सांगा, सांगा की. पप्पानी ओळखलं, आता तू सांग बर. काहीच बदल दिसत नाही तुला? नाही टिकली. पप्पानी ओळखलं.
पाणी बॉटल देतो आम्हाला. एक थंड आहे का नॉर्मल? एक पनीर चिल्ली आणि पापड, मीठ मसाला. सगळ्यात द्या तुला. बस बस तिकडं. घ्या ना एक माझं. इथं आमचा बर्थडे बॉय आहे. तो केक खाऊन आला त्यामुळे आम्हाला केक नाही आला आहे ना. तर आत्ताच आम्ही सत्यमचा बर्थडे सेलिब्रेट करून आलोय. सो केक काय कट केला नाही कारण की तो बोला नको केक वगैरे काय, कारण की त्याचे खूप केक कट झालेत. त्यामुळं मग आम्ही विचार केला हां ठीक आहे राहू दे. मग पण आम्ही फक्त मस्त जेवून वगैरे आलो. आणि आता मी मम्मीच्या हातावर मेहंदी काढणार आहे आणि माझ्या पण हातावर काढणार आहे. बट मम्मीला म्हटलं दुसऱ्या हातावर माझ्या काढ ग, मध्ये मला नाही येत. आज मी खूप दिवसातून मेहंदी काढायला लागली हातावरती आणि आता मला नाही माहिती आता ती कशी येणार आहे. आम्ही आधी मेहंदी काढत नव्हतो पण आता सगळ्यांच्या हातावर बघून परत आम्हाला कसं, कारण की मेहंदी नाही तो मला पण झोप लागते. नाही उठ झोपणार म्हणजे झोपणार नाही, फक्त मग मी कशी काढू. तिकडे बस की मग तू या साईडला बस. काढा ती काढा आणि असं करते या साईडला बस म्हणतात ना तुला. ती झोपले ग. इथून काढणार आता. तू तुझा मोबाईल आणला का? आणलंय. कुठं आहे? दिलंय तुला. जरा परत बघ. इथून सुरुवात करते. इथं काही एकच असते गाईज. कधी कधी मला ना मम्मी असं वाटतं मी किती टॅलेंटेड आहे, मला किती कला येते. मग येतेच तुझे सर्व गुण संपन्न. वा वा. मला कधी कधी माझं आश्चर्य वाटतं माहितीये. काही येत नाही असंच प्रकारच नाही. नाही आपल्याकडे. मी एक दिवशी असं सांगत होते की मी हे केलंय मी ते केलंय, तर ते लोक आश्चर्य झालं त्यांना. तुला काही येत नाही तेवढं सांग म्हणलं असतं. काय येते ते सगळं सांग. ते त्याला जोपासा. कला एक अशी गोष्ट आहे ना मम्मी, एकदा जर तुम्हाला आली ना ती तुमच्या अंगातनं जात नसते. मग तुम्ही त्याला काही करा, फक्त तुम्ही तेवढं केलेलंच असते. आणि तुम्हाला माहितीये मी म्हणजे काय लॉकडाऊनच्या आधी मला मेहंदीचा कोण पकडायला येत नव्हता. इथं मम्मी एव्हिडन्स आहे. आणि लॉकडाऊन मध्ये मी एकदम परफेक्ट मेहंदी काढायला लागले. आणि मी एकदा नवरदेवाच्या हातावर काढले, करवलीच्या हातावर काढले, नवरीच्या हातावर मेहंदी काढून दिली आमच्या घरात. तेव्हा मी व्हिडिओ करायला पाहिजे होता. आणि ती पण कशी माहितीये का, नवरा नवरी काढते, परत डोली गणपती काढते तशी वाली. माझ्याकडे फोटो असेल तर मी ते लावते. विशाखाच्या मामाच्या हातावर, अनुच्या हातावर. आणि गोलगोलच मेहंदी छान दिसते. माझ्या हातावर पहिल्यांदा मेहंदी कोण कुमारमामाने काढली. कुमारमामानी? हा पहिल्यांदा. त्यांना मेहंदी येत होती काढायला. जिलेबीच्याकडे मी टाकणार. अगं पण साक्षी मी कितवीला असेल, 3री 4थीला असेल मला वाटते. 3रीलाच असेल. त्याला लय भारी म्हणजे नेल पेंट आणायची, मला मेहंदी आणायची. आणि ते आणलं ना, जेवण केलं, मी जरी झोपली जरी असली तर ती माझ्या हातावर इथनं सुरुवात करणार.
पाठीमागं पुढं दोन्ही हात भरून तर काय काढायला पण गोल 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 मी त्यांचीच भाची आहे. मला आठवतं हसलं होतं आम्ही त्यावेळेला काय कळतंय ग त्यावेळेला मी पण मम्मीचा हात घेऊन बसायची. आणि माझ्या पण हातावरची मेहंदी जायची नाही लवकर. गेली का दुसरी ह्याच्यात काय म्हणतात त्याला, लॉकडाऊन मध्ये काही कामच नव्हतं. प्रॅक्टिस चांगली झाली आणि आता सवय नाही. आता हात माझा थरथरायला साक्षी मेहंदी कधी काढली होती आपण काय माहित, मलाच आठवत नाहीये. तेच सांगते. मला अजून आठवते अगो, बबलू काकाच्या लग्नात मला दीपा दिदीने मेहंदी काढलेली, दोन्ही हात भरून बिचाऱ्यानं मेहंदी काढलेली. आणि मी बघितलं गीता काकीला छान मेहंदी काढायला लागली दुसऱ्यांच्या हातून. पुसली मी हाय अशी धुतली मेहंदी, हाय अशी. त्या कुठं माहिती होते एवढं कष्ट लागते. आणि तुझ्याकडे आलती दीपा दिदी, आत्तीने मेहंदी पुसली. मला अजून ती गोष्ट अजून आठवते मला. तुम्ही लहानच होता. आणि तेव्हा मी दीपा दिदी ती बाहेर कट्ट्यावर बसलेलो आणि ही काय म्हणतात गीता काकी आतमध्ये कुणाच्या हातावर मेहंदी काढते, कुणाच्या हातावर ती आठवत नाहीये, काढते तेवढं आठवते. तुझ्या मावशी ते आता तुम्हाला कसं मेहंदीची ऑर्डर असेल ना, तशी आमच्या मावशीला नकुल बोटवं करायची लग्नाचं, बायका बोलवायला. नकुल्याच्या बोटव्याची खीर खाल्ली नाही तू कधी? आता मी केलंच नाही. मला वाटलं नकुल म्हणजे तसलं करायला. नेल आता लावते ना, नेल एक्सटेन्शन. नकुल म्हणजे नकुल शेवाय असतात ना त्या कणकीचे ते. तरी म्हणले ही तेव्हा कुठलं नकुल आलंय अजून. त्याला नकुल मध्ये नकल नेल साफ करायचं ते. मला वाटलं मराठीत म्हणत असतील नकुल. तर इथं आमच्या दोघींच्या हातावरची मेहंदी आहे, जी की मला लेट समजलं की मी फोटोच नाही काढला, मी काय मेहंदी काढली ते इथं मला समजून घ्या. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर इथं मस्त या चौघांची पार्टी झाली. इकडे बघा, असं करा, असं थंबनेल लावलंय ते मला. तर ते इकडे बघ. हा